हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मीही मजेत. तर सकाळचं आज नाश्ता, पाणी सगळं करून झालेले. अंघोळ बिंघोळ करून झालेले. केस धुतलेत. कसे छान केस झालेत आज. 4 दिवसातनं केस धुतलेत आज, त्यामुळं मस्त असे केस झालेत. तर आता निघाली आहे दुकानावर. केस म्हटलं थोडे वेळ वाळवावे. आज आवडीचे असे केस झालेत, मस्त असे छान पैकी. केस धुतल्यानंतर ना तेवढ्या पुरते थोडेसे नॉर्मल ओले आहेत, तोपर्यंत असे छान वाटतात, नाहीतर मग परत नको वाटतं. तर रुद्र दुकानावरच गेलेला आहे ह्यांच्यावर सकाळी. हे गेलो ऑफिसला तेव्हाच गेलाय तो आईंकडं. मी आता आवरून निघाली आहे. त्याला काहीतरी खायला घेऊन जाते. सकाळी नाश्ता करून गेलाय. आज नाश्त्याला मी सँडविच बनवलेलं. सँडविच खाऊन गेलेला तो सकाळी जाताना. तर कपकेक घेतला त्याला आत्ता खायला. केस मला असे छान दिसतात का सांगा? ह्यांना नाहीत आवडत केस असे मोकळे असलेले. काय माहित, मला चांगलं नाही दिसत तुला. मला पण केस मोकळे नाहीत आवडत सोडलेले. क्लिप तरी पाहिजे असं असतं. 1-2 मिनिटं उन्हात उभी राहते म्हणजे लगेच वाळतील केस. ऊन जास्त आहे त्यामुळे. तर उद्या बाहेर जायचं प्लॅनिंग चाललंय. कसं काय होतंय बघू. खूप दिवस झालं बाहेर जायचंय चाललंय. जोपर्यंत गाडीत बसत नाही तोपर्यंत नाही म्हणायचं, जातोय म्हणा. आणि माझ्याकडं ब्रोवर ड्रायर आहे केस ड्राय करायचं, पण मी नाही वापरत, त्यानं केस खूप खराब होतात. ऊन एवढं केवढं जोरात आहे बघा, त्यानंच केस वाळून जातील लगेच. एवढ्यानंच केस लगेचच वाळले बघा. लगेचच वाळले केस. मगाशी कसे केस होते, आता केस वाळले बघा कसे झाले लगेच. हे आहे असं केसांचं रहस्य. रुद्रनं कुठे ठेवलाय क्लिप माझा? रुद्र म्हणजे आमचा रुद्रच आहे. केस असे छान असे झालेले आहेत आता. आणि उद्या चाललंय बाहेर जायचं, बघू कसं काय होतंय. कुठं निघालोय ते सांगणार नाही, डायरेक्ट दाखवेन. लगेचच लुक चेंज होतोय ना. केस आवळून बांधले का नाही मस्त. चला तर दुकानावर निघूया आपण. भेटू दुकानावर गेल्या. तर आता मी नवीन प्रकारचं पॅटीस बनवतीये. इथे करा ठेवले मगाशीच एक. तर भाजी मी करून घेतलेली ती आता ह्याच्यावर लावून घेते पूर्ण. त्याच्यावर चीज टाकून घेते आता. हे झालेलं आहे, मी हे काढून घेते.
ते बघा किती छान झालंय. हे ऋतूला केलंय मी थोडं बिना तिखटाचं आणि इथे तिखटाचं आहे आता. ते हे ऋतूला चारावं. सॉस थोडा, ते ऋतूला चारा. ह्याचे थोडेसे काकडीचे छोटे छोटे काप करून घेते कारण ह्याच्यात बसणार नाही त्यामुळे. टोमॅटो, त्याच्यानंतर ना थोडा अजून चीज टाकणार आहे. तेल लावून घेते मी आता. या भांड्यात मी पहिल्यांदाच करते. अजून शेजवान चटणी थोडीशी टाकून घेते. मी आता हे असं पॅक करते. थोडा वेळ ठेवून देते. इथं मी हे ठेवून टाकलेलं आहे. हा देते तुला. इथं मेथीची भाजी केली आहे, पावट्याची आमटी, इकडं भात लावलाय. ती नको, ती पाणी खराब आहे. आणि ऋतू काय खातोय? झाकण दे त्याचं. कुठं ठेवलं झाकण बघ बरं. कुठं आहे? दे इकडं. तू काय खातोय सांग की. कुठे टाकलं झाकण? इकडे ये मग चल. तिकडे नको, मी उचलते सर, मी उचलते. इथं झालेला आहे माझा स्वयंपाक. मी देते, उठ बाहेर ये. सर मी देते, उठ सर, उठ इकडे ये, चल जा बाहेर घेऊन. काय होतं? तू हा खातोय शेंगदाणा आणि कूट नुसता. कालवण करायला गेलंय की दे कूट, कूट दे म्हणतो, आहे का नाही? कूट कसं काय आवडतं तुला आता? ए तसं करायचं नसतं, बाप्पा रागवतो.
दीदी कुठे गेली वेदा दीदी? कुठे गेली वेदा दीदी? कुठे गेली या? कुठं? मावशीकडं? मावशीकडं? माव कुठे गेली? वय होय, तुला नाही नेलं? का ग नाही नेलं बाळाला माझ्या? आणि आरू दादा कुठे? आरू दादा? आरू दादा तिथनं उठ, तू तिथं उठ, तिथनं गॅस पशी नाही बसायचं, उठ, चल 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 चल. बघ कुकरची शिट्टी होईल, मग कसं होतं माहितीये ना, कुकरची शिट्टी झाल्यावर भाजी अशी झाली.